मित्रों नमस्कार, सांगली तक मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। आज अंगारकी संकष्टी, आपल्या लाडक्या बाप्पाचा दिवस। आज आपण शिराळा तालुक्यातील अंतरी या गावामध्ये आहोत। याचं कारण आपण पाहू शकतोय, हा अंतरीचा गणपती खूप प्रसिद्ध असणारा असा गणपती, पूर्ण महाराष्ट्रात आराध्य दैवत असणारा असा गणपती। हा गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावणार गणपती असं त्याचं महत्व आहे। हा स्वयंभू आहे। आपण आज या मंदिरामध्ये आलो आहोत। आपण पाहतोय की भक्तांची खूप मोठी रांग आहे, भक्तांचा खूप मोठा विश्वास आहे, भक्तांचं खूप मोठं प्रेम आहे आपल्या बाप्पावर। त्यासाठी इथं भक्तगण जमलेले आहेत। या पूर्ण मंदिराची माहिती किंवा कशा पद्धतीने हा गणपती स्वयंभू आहे, किती काय इतिहास आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता इथले पुजारी आहेत। तर त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमकं काय महत्व आहे अंतरीच्या गणपतीचं। भाऊ नमस्ते। नमस्ते। आम्ही आज आलो आहोत आपल्या सांगलीच्या माध्यमातून जनतेला सांगण्यासाठी की काय महत्व आहे अंतरीच्या गणपतीचं, कारण पूर्ण महाराष्ट्रभर प्रचलित असणार हे आपलं मंदिर आहे। 1965 सालची स्थापना आहे। ज्यावेळेला मूर्ती लहान होती त्यावेळी कोणालाही संपूर्ण माहित नव्हती की लहान होती, त्यामुळे आम्ही मूर्ती लहान असताना आम्ही त्या खेळ बघवले। आमच्या गावात एक महापूजा होता, स्वतःहून सांगितलं की आम्ही तो उगम पावले म्हणून, त्यामुळे ती स्थापना झाली। 1965 स्थापना झाली त्यावेळी आमच्या गावातील लोकांनी नवस केले, त्याला आम्हाला नवसा गणपती पावला तो। परत दोन आम्हाला मुळे झाली, म्हणजे तिथे गणेश नाव ठेवले, त्यावर प्रसिद्धी चालू झाली, तिच्या आतापर्यंत ती चालू झाली। आणि आमच्या म्हणजे शिराळा तालुक्यामध्ये एक गाव एक गणपती अंतिकृत आहे। मुख्य स्थापना इथे होती। दर संकटचा महाप्रसाद चालू असतो। काय सांगाल तुम्ही, आता तरुण आहात, या पुढे या। पूर्व परिस्थिती काय होती, सुरुवातीला ज्यावेळेला मूर्ती पाहिली किंवा किती त्याची उंची होती, किंवा सुरुवातीला माझ्या बघण्यातून म्हणजे माझं वय आता 33 साल आहे। मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मूर्ती एकदम म्हणजे एकदम छोटी होती। आता मूर्ती बघा पूर्ण आकार, आता म्हणजे जसा मूर्ती गणपतीची आहे तशी शेम दिसायला लागल्या। आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रात कर्नाटकात आता लोक इथे यायला लागलेत, कारण की गणपतीच एवढा म्हणजे कुठलीही तुमची मनात कोणती इच्छा असेल ती तुम्ही बोलला तर ती तुमचं काम पूर्ण होतंय एका वर्षाच्या आत। आणि असं फक्त कुठलं पण असं सांगली महाराष्ट्र कर्नाटकातून यायला लागले। आणि जर संकष्टीला आता म्हणजे स्वतःहून महाप्रसाद स्वतःहून घालाय असं लागले। काय म्हणजे आता आपण पाहतोय ही उंची वाढते कधी, म्हणजे वर्षातून कधी मोजली जाते किंवा काय असते, स्वरूप काय असते? वर्षातून आपलं गहू असतोय का नाही, एक गहू तेवढी उंची वाढते। ही वर्षातून एकदा माणूस येतोय ना त्याला ते जाणवते, पटकन लक्षात येते की मूर्तीत बदल झालाय असं हे आहे। पहिल्यांदा ज्यावेळेला पाहिली गेली मूर्ती त्यावेळेला किती उंची होती? थोडी 1.5 फुटाची उंची होती। त्यावेळी आम्ही त्या मूर्ती खेळलोय बघवलं। काय वय होतं त्यावेळेला? त्यावेळी मी 10 वर्ष होतो। हो, मी तिसरी चौथी शाळा असताना आम्ही तो खेळलोय। त्यावेळेला काय होतं? मोठे पार एक झाड होतं, म्हणजे आपलं पिपळाचं झाड होतं त्यावेळी। मग त्यावेळी तो झाडाखाली गणपती होता। मग परत नंतर थोडं थोडं असं म्हणजे बारकसं मंदिर झालं, परत त्याहून मोठं झालं, आता म्हणजे बऱ्यापैकी हे झालंय। काय असतं म्हणजे अंगारकी संकष्टीला काय महत्व असते, कशी पूजा विधी असतो या मंदिरात? आणि 5 वाजता अभिषेक होतोय, 5 नंतर अभिषेक झाल्यानंतर आरती होत्या, आरती नंतर आपले म्हणजे भक्त लोक चालू होतात। मग रात्री 12 वाजेपर्यंत अशी लाईन चालू असते दर्शनासाठी। किती लोक दर्शनाला येतात, काय आकडा असतो? कमीत कमी एक 40-45 हजार लोक संकष्टीला येतात। तुमच्याकडून काही तयारी असते किंवा काय नियोजन केलं जातं? नियोजन म्हणजे सगळं मंडळ, एक गाव एक गणपती असल्यामुळं सगळी ग्रामस्थ किंवा इथली तरुण पिढी सगळी एक 15 दिवस अगोदर नियोजनात असत्या की कशा प्रकारे केलं पाहिजे। आता दरवर्षी असं दर संकष्टीला काहीतरी नवीन उपक्रम राबवला जातोय। यावर्षी काय उपक्रम? यावर्षी आपण बाहेर स्क्रीन लावली आहे, कारण का गर्दी असल्यामुळे दर्शन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आता नवीन बदल केलाय, आम्ही स्क्रीन लावली आहे। मग आता बॅरिगेटची सोय केली आहे, नंतर पाणी वगैरे मंडप, पहिलं असं काही नव्हतं। जसे जसे लोक वाढायला लागले तसं तसं आम्ही नवीन ही करायला लागलोय। शासनाकडून काय यासाठी आपल्याला? शासनाकडून असं नाही, पण भक्ताकडून भरपूर साथ आहे आम्हाला। काय सांगाल, कारण भक्तगण येतात, कशा पद्धतीने तयारी आहे तुमची? आहारदान असते काय असते?
तयारी म्हणजे कसं आहे, गणपती हो असा आमचा म्हणजे थोडक्यात स्वयंभू असल्यामुळं कुठली आमच्या गावाला कमतरता अजिबात भासत नाही. पहिली गोष्ट ही आहे. त्यामुळं बाहेर प्रत्येक कुठलाही भक्त आला तर त्याची इच्छा ही पूर्ण होते. आणि अशा पद्धतीनं हा अंतरीचा गणपती आहे. आपण पाहू शकतो की दर्शन आपण घेऊ शकतोय सांगलीच्या माध्यमातून, कारण आपण मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रसन्न वाटतंय आणि पूर्ण असा गणपतीचा जो आकार आहे त्या पद्धतीने आकार तयार व्हायला लागलाय. जसं पूर्वी सांगितलं गेलं की पुजारी मामांच्याकडून की एक गहू असतो त्या पद्धतीनं दरवर्षी ती मूर्ती उंच होत असते, वाढत असते, आपली प्रचिती देत असते. त्यामुळं एक आश्चर्य आहे, एक किमया, एक महिमा आहे दैविक की आपल्याला अशा मूर्ती, अशा प्राचीन काळातील मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. खूप महत्व आहे या मूर्तीचं, बाप्पाचं खूप महत्वाचं. कारण की महाराष्ट्रातून आता सांगितलं की कर्नाटकातूनही भक्त या दर्शनासाठी येत असतात. त्याच पद्धतीनं आंतरिक गावातील लोकांच्याकडूनही सुसज्ज असं आयोजन केलं जातं. भक्तांना कुठल्याही पद्धतीची अडचण होऊ नये, जे भक्त आलं त्यांना चांगल्या पद्धतीत दर्शन व्हावं आपल्या बाप्पाचं, यासाठी इथल्या मंडळाकडून चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं जातं. आपण इथं पाहतोय बॅरिकेड लावलेले आहेत, स्क्रीन लावलेली आहे, भजनी मंडळ इथं सुरू आहे. त्यामुळे चांगलं एक आल्हाददायी आणि प्रसन्न एक धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे आणि भक्तांनाही सुद्धा कुठल्याही गोष्टीची अडचण होत नाही. आपण पाहू शकतोय रांग कशा पद्धतीने सुरू आहे. किमान आता सध्या एक 5 ते 6,000 लोक इथं रांगेमध्ये उभे आहेत, पण कुणालाही कुठली गडबड नाही, गोंधळ नाही, कुठल्या पद्धतीनं गोंगाटा नाही. चांगल्या पद्धतीत दर्शन, लहान मुलंही आपली आता इथं बाप्पाच्या पायावरती घातली जातात आणि मनोभावे भक्त करून आपल्या बाप्पाला काही ना काहीतरी मनात एक इच्छा व्यक्त करून इथून भक्त एक प्रसन्न आणि चांगली ऊर्जा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. सांगली साठी शीतल कुमार शेटे, आंतरी.